आपल्या सोबत आहेत भाजपचे नेते आमदार बंटी भांगडिया. बंटी भाऊ, चंद्रपूरमध्ये भाजपनी अरुण लाखानी यांना उमेदवारी दिलेली आहे, काय सांगणार? सर्वात प्रथम तर आपल्या माध्यमातून अरुण लाखानी साहेबांचं मी मनपूर्वक अभिनंदन करेन. चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली स्वराज्य स्थानिक संस्थेची जी निवडणूक लागलेली आहे आणि त्या निवडणुकीचं भारतीय जनता पार्टीचे ते उमेदवार झाले. मी मनपूर्वक त्यांचं आपल्या माध्यमातून अभिनंदन करतो. तुमच्यावर आरोप केला जातोय भाजपवर तुमच्यावर की भाजपनी काँग्रेसचे नगरसेवक पळवलेले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी हा आरोप केलेला आहे. काही दिवसापासून आपल्या माध्यमातून मी बघतोय की भारतीय जनता पार्टीनी काँग्रेसचे काही नगरसेवक पळवले. मी आपल्या माध्यमातूनही मागे बोललेलो आहे. सन्माननीय वडेट्टीवार साहेबांकडे काही पुरावे असेल तर त्यांनी द्यावे. भारतीय जनता पार्टी असं कोणतंही कार्य केलेलं नाही. 250 काँग्रेससहित नगरसेवक गायब आहे मतदारसंघातून. तुमच्याकडे तुम्ही सूत्रधार आहे याचे असा आरोप होतोय. मी परत आपल्याला सांगतोय, आरोप हे सर्व बुडाचे आहे. जे कोणी आरोप करतंय त्यांनी पुरावे द्यावे. ते पुरावे देऊ शकत नाही आहे. 200-300 जे काही नगरसेवक त्यांचे अगर त्यांना मिळत नसेल तर त्यांनी त्याचा शोध घ्यावं. सरळ 5-5 लाख रुपये दिले म्हणतात ते. त्यांची आजची प्रतिक्रिया बघितली तर ते नगरसेवक नालायक आहे, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, लोक ही जाब विचारील अशा शब्दात त्यांनी टीका केलेली आहे. सर्वात प्रथम तर ते सुद्धा स्वतः एक वडेट्टीवार साहेब लोकप्रतिनिधी आहे आणि ज्यांच्यावर त्यांनी असे घाणेरडे आरोप केलेले आहेत तेही लोकप्रतिनिधी आहे. बिना पुराव्यांनी, बिना काही तहकीकात केल्या इतक्या खालच्या पातळीवर कुणाला बोलणे, कोणत्या लोकप्रतिनिधीचं अपमान करणे हे फार चुकीचं आहे. चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली या मतदारसंघामध्ये 950च्या वर मतदार आहेत, 450च्या वर तुमचे आहे. चंद्रपुरातले काँग्रेसचे मतदार जे आहेत ती डोकेदुखी तुमची ठरण्याची शक्यता आहे, कारण की त्यांची चंद्रपुरात मोठी ताकद आहे ना. विजय वडेट्टीवार सारखा नेता मैदानात आहे. शैलेश अग्रवाल यांना उमेदवार केला आहे त्यांनी. बघा, पहिली तर कोणतीही निवडणूक म्हटली तर त्याला हलक्यात घ्यायचंच नसते, सोप्यात घ्यायचंच नसते. डोकेदुखी वगैरे काही नाही आहे. तीनही जिल्हे मिळून महायुतीचं बहुमत महाविकास आघाडी काँग्रेसपेक्षा जास्त आहे. त्यामुळे आम्हाला निवडणूक जिंकायला काहीच अडचण नाही आणि कोणतीही डोकेदुखी नाही. सन्माननीय वडेट्टीवार साहेब भलेही चंद्रपूर जिल्ह्यात असेल, ते महाराष्ट्राचे नेते आहे. त्यांनी आपलं काम करावं, आम्ही आपलं काम करतो. शैलेश अग्रवाल कसा उमेदवार मानतो तुमच्या विरोधात? बघा, उमेदवार कोणीही असो, उमेदवार असते, निवडणूक असते. निवडणूक कधीही हलक्यात घ्यायची नसतेच. उमेदवार मोठा असो, लहान असो, नवीन असो, अनोळखा असो, काही असो, आम्ही हलक्यात निवडणूक घेत नाही. आम्ही निवडणुकीच्या पद्धतीने लढतोय. प्रत्येक मतदारांपर्यंत आम्ही संपर्क करू, त्यांचं मन जिंकायचं प्रयत्न करू, त्यांचा विश्वास जिंकायचा प्रयत्न करू. कोणत्याही पक्षाचा असो, आम्ही त्याचं मत मिळवून घेण्याचा प्रयत्न करू, प्रेमाने, विश्वासाने. हो, भाजप सोडलं तर इतर सगळ्या पक्षाचे जवळजवळ 70% मतदार जे आहे, नगरसेवक जे आहे, ते आपल्या मतदारसंघात नाही, आता नॉट रिचेबल आहे आणि तुमच्याकडे बोर्ड दाखवलं जात आहे. मी परत सांगतोय, नॉट रिचेबल काय? माझ्यापेक्षा जास्त चांगलं उत्तर सन्माननीय वडेट्टीवार साहेब देऊ शकेल. कोण कधी नॉट रिचेबल होतो याचं जास्त अनुभव सन्माननीय वडेट्टीवार साहेबांना आहे. की नॉट रिचेबल कधी व्हायचं, परत रिचेबल कधी व्हायचं, हा चांगला अनुभव त्यांना. मी कधी नॉट रिचेबल झालो नाही तर मला ते माहिती नाही. भाजपचे जे मतदार आता आहे तुमचे तिथे, त्यांना बाहेर नेलं जाणार आहे किंवा त्यांना प्रशिक्षणासाठी, पिकनिकसाठी कुठं नाही पक्षातर्फे नेणार आहात का तुम्ही? ते आता सर्वजण बसून जी काही रणनीती ठरेल त्याचा तो भाग राहील. विजयाचा विश्वास आहे 100%. महायुतीचं भारतीय जनता पार्टी, शिवसेना, NCP, अजितदादा गट, महायुतीचा उमेदवाराचं 22 तारखेला विजयाचं गुलाल उडणार. महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट, वंचित, अपक्ष हे कोणाला मदत करणार? 22 तारखेला दिसून पडेल. नक्कीच, खूप खूप धन्यवाद. 22 तारखेला दिसेल म्हणतायत. नॉट रिचेबल बहुतांश विरोधी पक्षातले नगरसेवक असल्यामुळे भाजपवर टीका होत आहे. यामागचा सूत्रधार कोण याची टीकाही वडेट्टीवारांनी केली.
त्याच्याबाबत बंटी भांगडिया यांनी उत्तर दिलेलं आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.